आणि भावनेचं जे गुरूच्याद्वारे बुद्धीला चिंता प्राप्त करून मिळण्याची जी स्थिती आहे, बुद्धी परिपूर्ण होती, ब्रह्मरसात राहते, स्वतःला पाहते आणि अभिन्न भावात येते. भिन्न भावन्न, जगत भावन्न, विकार बंद, आकार बाधित, निराकार प्रगट, या म्हणतात माऊलीच्या ओळीचा प्रसाद. आणि सत्संगाचा बुद्धीवर झालेला असर किंवा आस्वाद. बुद्धी जेव्हा श्रवणामध्ये परिपूर्ण होती, भगवंतापाशी स्थगित होती, देहापासून अलग होती आणि विषयापासून दूर जाते. विसरते विषय. हा ज्ञानाचा आशय आहे, नो की संशय. जेव्हा तिला ज्ञान परमात्मा त्याचा संबंध होतो बुद्धीला ओळीच्यामुळे, सत्संगामुळे आणि बोधामुळे, लास्तवेदामुळे. तिला जर तुम्ही परमात्मा परमात्मा भगवंत म्हणतात ना, तिला तो मिळतो, तिला तो कळतो. बुद्धीला येऊन जीव आत्म्याला न म्हणता करणारा मनाला तो मिळाला, तो कळाला. नंतर मिळाला तो बोधाच्या माध्यमातून, श्रवणाच्या सिद्धीतून, संतांच्या बोधातून, वेदाच्या वचनातून त्याच्या अनुभूती बुद्धीला येत राहते. बुद्धी प्रगल्भ होती आणि आपल्या महिमेत राहती, स्वतःला स्वतः पाहती, तेव्हा सिद्ध होती. साधकता संपत्ती, साधक दशा संपत्ती. तेव्हा श्रवण फलद्रूप होत. संसार टच होत नाही, टच. अलिप्त भाव म्हणतात त्याला. तो देहातून परमात्म्याशी एकरूप झाला, देहातून अलिप्त झाला. जीवात्मा परमात्म्याशी अभिन्न झाला. चौथाच्या पदावर बुद्धी आहे, रामरूप झाली, अभेदात्मक बनली, वेदाला निवृत्त केलं, अंतःकरण देहातून अलग झालं. ते ज्ञानाचं फल हृदयाला आलं, ब्रह्माव लावा झाला, परमात्मा हृदयात प्रगटला, अनात्मावादित झाला, वृत्तीचा निराश केला, वेदांताचं फल म्हणते प्याला. ही खरी पूजा आहे. रुद्राभिषेक आहे हा. गव्हाचे गेलवाचे नाचायचं, मुग ठेवायचे, तांदूळ मांडायचे, व्हिडिओ करायचे. कवर करतात मुग तांदूळ. आपली स्थिती होणं म्हणजे अभिषेक. आत्मस्वरूपाशी अभिन्न भाव जागृत होणं अभिषेक. त्या शिवाशी एकरूप होणं रुद्र, त्याचा अनुभव घेणं अभिषेक, त्याचा संबंध होणं रुद्र अभिषेक. सगळं कळणं काही नाही. रामकृष्ण हरिमाई. मग जाणीव कधी, भेट कधी, स्वरूपा कधी, अभेदात्मक वृत्ती कधी, त्या स्वरूपामध्ये आगमन बुद्धीचा कधी, ब्रह्मभाव जागा कधी, ब्रह्मभावाची स्थिती कधी, देह भाव बंद कधी. कधी बंद होतो देवा? विठ्ठला मला भेटायचं तुला. असं भेटायचंय की बंधन तुटायचंय, जन्म मरणातून सुटायचंय. विठ्ठला तुला भेटायचंय. तद्रूप व्हायचे तुझ्या ते चरणाशी तुकुबाईसारखं. देहाशी बुद्धी तद्रूप आहे. काय करू? जगताकडे धावते मन, काय करू? बुद्धी बेभानी, मी काय करू? तू बुद्धीला सावध, मनाला आव्हान
अनाज्ञानाला पार करायला हातात हात दे. ज्ञानाची नौका बोलव संत रूपानं जवळ घे. बोधामध्ये मन ने विठ्ठला तुझा जो परमभाव आहे तो मला पररूपानं दे, प्रसादपणा दे. तू सत्यस, तू नारायण, तू विठ्ठल आहे, तू कृष्ण आहे, तू राम आहे, सगळा तू कृष्ण आहे. श्रावणा सत्यनारायणी लगमत कथे परमात्मा भेट म्हणजे अनात्म्याचा आवाज. त्याची ओळख म्हणजे जगत रूपी भ्रमाचा निराश. त्याचा भेद म्हणजे वेदाचा रस आणि त्याचा ऐक्य म्हणजे ज्ञानाचा कस. त्याच्या संसारात वसवास. पूजा म्हणतो. नवग्रहाला ओलांडून बुद्धी सत्यत्वाकडे जाती. नवग्रह थांबतात, प्राप्त होतात. हे ज्ञानाची किमया आहे. तेव्हा त्या सत्याला पाहता येतं. तो नारायण तद्रूप होतो. हृदयातून बुद्धीत येतो. वेदामध्ये जीवात्मा पास होतो. संतांच्या सोबत संसार निराश होतो. मी कोण आहे त्याची जाणीव सतत होती. तो सत्यनारायण. वर्माला हातात घे. स्वरूपामध्ये बुद्धीने स्वतः नारायणी बघून घे. अनात्म्याला सोडून दे. विवेकाला मान जोडून दे. परमात्म्यामध्ये अंतःकरण एक करून घे. तेव्हा तो नारायण तुझ्या सोबत आहे. त्याची तुला जाणीव आहे. तेव्हा अध्यात्म तुझ्यापाशी आहे आणि अविद्येचा नाश आहे. चित प्रकाश आहे. तुला त्या भगवंताचा ध्यास आहे. संसार देते नापास आहे. उत्तृप्ती ब्रह्मरसात आहे. तेव्हा सत्यनारायण तुला सोबत आहे. फोटोला बघती तुझ्या जवळ आलं ते माहित नाही. ब्राह्मणाला बोली तू ब्रह्म आहेस. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. भगवंताचा त्यांना आदेश आहे. पृथ्वीवर धर्म स्थापन कर. पृथ्वी माझी भक्ती स्थिर कर. जीवाला मुक्तीसाठी भक्तीतून बाहेर ये. वेद संपन्न राहा. स्नान संध्या करा. स्वच्छ मार्गावर राहा. व्हेजिटेबल राहा. व्हेजिटेबल नॉन व्हेजिटेबल नाही. मोदी श्रवणामध्ये साधू कशी बुद्धी स्वच्छ होती. नारायणाकडे जाते बुद्धी. संसाराकडे थांबत नसते. संसार टच होत नाही. अज्ञान हृदयात थांबत नाही. जगत भाव उत्पन्न होत नाही. देहाचा संबंध उरत नाही. त्याला वेदांत म्हणतात. त्याला ब्रह्मस्थिती म्हणतात. ज्ञानाची स्थिती म्हणतात. तत्वाची प्रतीती म्हणतात. जगताचा भ्रम नसत म्हणतात. वेदाचं मन वेदामध्ये मन परांगत म्हणतात. गीतेचं स्वारस्य म्हणतात. संताची संगती म्हणतात. ईश्वराच्या अनुभूती म्हणतात. अज्ञानाची निवृत्ती म्हणतात. भ्रमाचा नाश म्हणतात. स्वरूपाचा साक्षात्कार म्हणतात. त्याला वेदांताची सिद्धी म्हणतात. श्रावणात मुगल उडदन आय महादेवापाशी पळाल्या महान आहे. तो व्यापक आहे. तुझ्या आत आहे. तुझा स्पर्श आहे. त्याच्या विना तू नाही. ते नाही तर तू पण नाही. त्याला ओळख ना. महादेव म्हणतात ते बस. बरं म्हणायची बस बस येतो. विवेकाला संभाळत जावं. वैराग्यात थांबत जावं. ज्ञानाला ओढत जावं. म्हणजे काय संत सद्गुरु जगाशाही आहे. तिथं काही स्वार्थ नाही. तिथं काही डिमांड नाही. तिथं काही मतलब नाही. हे संत असतात. ज्याच्यात मोक्ष आहे ते ग्रंथ असतात. ज्याच्यात फक्त दुःख आहे ते संसार असतो. तिथं फक्त खालीवरी ते नातं असतं. तिथं काही नसतं ते मोक्ष असत. रामकृष्ण हरिताई साष्टांग नमस्कार. नाही तो मोक्ष.
सगळं संपवतात हे सद्गुरू, मोक्ष देतात हे सद्गुरू, बोधामध्ये हृदयाला नेतात हे सद्गुरू, विवेकाची संपत्ती देतात हे सद्गुरू, ईश्वराचा साक्षात करून देतात हे सद्गुरू, देहाचा बात करतात हे सद्गुरू, मन आणि ईश्वर एक होत त्यांच्यामुळे ते सद्गुरू. ज्या मनाला भगवंतामध्ये प्रवेश होतो, ज्या मनाचं ईश्वराचे ऐक्य होतं, जे मन राहत नाही ते सद्गुरू. भवसागरातून हाताला हात धरून बाहेर काढतात. सद्गुरु जीवाला ब्रह्म करतात. सद्गुरु भेदातून भिन्न करतात. सद्गुरु संसार टॅक्सू देत नाहीत. सद्गुरु दुःखाला उरू देत नाहीत आणि सद्गुरु बुद्धीला देहावर येऊ देत नाहीत. त्यांना कोटी नमन लक्ष प्रणाम. आतोया आत्मया आलू आला तो गेलिया काही मी बाही जेवरे. कन्याने वाचलेले होत का थोडं बाहेर घेऊन ते उशीर स्वरूपाचा साक्षात्कार करून घेशील, कर्माचा आरोप बाजूला करशील, कर्तेपणाचा मोह सोडशील, तेव्हा जे काही उरत स्वरूप शिल्लक, जो आत्मा कर्मातून बाहेर येतो ना, आरोपातून सुटतो ना, तो मला भेटतो. जे उरत ना स्वरूप मग ते मी आहे. खाली ऐकाता अर्जुना, काही जे उरित ये आत्मस्थितीचा जो राव. मग तो काय झाला? आत्मस्थिती भोगण्यासाठी रावा म्हणजे राजा झाला. तर ये आत्मस्थितीचा तो राव, मग तो आत्मरूपावर आरूढ झाला, एकरूप झाला. आधी देहावर बुद्धी आरूढ होती, देहाचा संबंध बघत होती आणि देह मीच म्हणत होती. हे सगळं बंद झालं आणि देहाला त्यानं सोडून दिलं. त्या आत्मस्वरूपावर बुद्धी आरूढ झाली. मी परमात्मा याची सिद्धता झाली आणि जगत भाव बंद झाला. स्वरूपाचा साक्षात्कार केला. मी परमात्मा याचा अनुभव आला. मोक्ष म्हणतात त्याला. ही सिद्धी आहे ज्ञानाची. 18 त्यातले एक एक शब्द मंत्र आहेत, लक्षात घ्या. काय त्याकडे शब्द नाही, एक एक शब्द तारक मंत्र आहे. ऐका, ही आत्मस्थितीचा जो राव तो राजा झाला, अरुळ झाला. मग तो देही ये जाणील ठाव. काय प्रळंबाचा उन्नाहो ओघू आणि काय प्रळंबूचा उन्नाहो ओघू मानू. जेव्हा प्रळयामध्ये सगळ्या जगात पाणीच पाणी होत, तोच पाणीच राहत. जमीन होत, जीव, रस्ते, वृक्ष सगळं व्यापून राहत. मग ते पाणी मी ओढ आहे, मी छोटा नदी डबकय म्हणते का? नाही. प्रळयातलं पाणी अथांग असतं, चौपट पसरलेलं असतं, व्यापक रूपानं सदोदित असतं. मग तुम्ही डबक्यातलं पाणी मी आहे, कारण डबक सोडत नाही. तसं आत्मस्वरूपावर जेव्हा बुद्धी आरूढ झाली तर देह सोडत नाही. रामकृष्ण. आत्मानुभूती आली का? देहाचा संबंध टाकला का? अविद्या मेली का? आत्मस्थिती भोगली का? देहबुद्धी त्यागली का? संताचा प्रसाद खाल्ला का? अज्ञानाचा दोरा आग्रह केला का? ही नंतरची भाषा आहे. आत्ताचे शब्द कळायले, अनुभूतीचा पत्ता नाही. ऐका, कोणता क्षण आहे तो मला उद्धार होण्याचा? कोणता काल आहे मला संतांना दीक्षा देण्याचा? कोणता दिवस आहे मला मुक्त होण्याचा? कोणती स्थिती आहे ती मी भोगणार आहे? कोणती दीक्षा माझ्या हृदयात थांबणार आहे? कोणत्या क्षणाला मी मुक्त होणार आहे? देवा, तो क्षण आणून दे ना. तुझं भान जाणू दे ना. देवान जाऊ दे ना. तुला अंतरंगात पाहू दे. मन तुझ्याकडे येऊ दे. वासना बंद होऊ दे. अज्ञान जळून जाऊ दे. आत्मभाव जागृत होऊ दे. दृश्य संपू दे. सगळा तोच आहे. दृश्य कुठे आहे? तो जर एक आहे, व्यापक आहे. जगताला जागा कुठे आहे? पृथ्वीचा व्यवहार कुठे आहे?
कर्म धर्म उपासना कुठं आहे? सगळा जर तो आहे तर जीवभाव उरला नाही. तो मी कुठं आहे? तो आणि मी नाही. तो बी नाही आणि मी बी नाही. तोला सोडलं देहाला, तो परमात्मा तिनं ओळखला आणि हा देह संपला. तुम्ही हे थांबलं, वृत्तीनं त्याला जाणलं, भेदाला तिनं संपवलं, अभेदाला जाग केलं. वेदाकर मन झालं, स्वरूपाचं साम्राज्य झालं, जगताचं भान गेलं, विकारासाठी अज्ञान टाकलं आणि निर्विकारा हृदयाला केलं, वृत्तीला ब्रह्मस्वरूपात नेलं, अभिन्न भावामध्ये हृदय आलं, त्या ईश्वराचं नातं झालं. तेव्हा तो अनुभूतीचा काळ आला, स्वानंदपदी मन गेलं, त्या पदामध्ये त्याचा भोग तयार झाला. वृत्तीविना अनुभव आला, स्वानंद हृदयात प्रगट झाला, वेदाचा अनुभव आला, अभेदाचा प्रकाश झाला. परमरस त्याला म्हणतात, त्याला अनुभूती म्हणतात. फक्त अनुभूती, शब्दाविना विना, वृत्तीविना देहाविना, केवळ साक्षात्कार. अवेदाचा चमत्कार असतो. ब्रह्मज्ञानाचा हा आविष्कार असतो. ज्ञानी महात्म्याचा ब्रह्मवेत्ता असाच असतो. तो आपल्या महिमेत असतो. जगाचं भान नसतं, अविद्येची शक्ती नसते, बुद्धिविकारात नसते, गुणाचा प्रवाह नसतो, संस्काराचा कुठलाही संबंध नसतो. केवळ आत्मसाक्षात्कार असतो. अनुभूतीचा काळ असतो. हृदय वेद संपन्न असत. माऊलीची कृपा असते, संताची दीक्षा असते आणि सोची सोला भेट असते. ईश्वराचं मिलन असत, बुद्धीचं ईश्वरात आगमन असत, दोघांचं ऐक्य असत. तोच स्वलाभान असत, त्याला श्रावण मास म्हणतात. आत्मन श्रावण. संताच्या बोधानं गेला. मग जो वृत्त ते तुझं खरं रूप आहे, ते तुझं स्वरूप आहे. जे अवशिष्ट तत्ववृत्त तेच तू आहेस. ते तत्वज्ञानानं ब्रह्मज्ञानानं त्यात एक हो. स्वरूपाचा साक्षात्कार करणं म्हणजे कर्तेपणाचा मोह जातो आणि आत्मा कर्मातून बाहेर येतो. तो आत्मस्थितीचा राजा होतो. देह संबंधाला त्यागतो आणि स्वरूपामध्ये एकरूप होतो. मी परमात्माच आहे ही अनुभूती घेतो, ही सिद्धता आहे. तेव्हा जगतभाव बंद होतो, स्वरूपाचा साक्षात्कार होतो. मी परमात्माच आहे हा अनुभव येतो. ही ज्ञानाची सिद्धी आहे. हा ओवीचा एक एक शब्द म्हणजे तारक मंत्र आहे. जसं प्रलयामध्ये केवळ पाणी उरतं, ओढा, ओघ, नदी, सागर काहीच राहत नाही. सगळं जलमय होतं, सगळं त्यात जलानेच व्याप्त होतं. तसं जेव्हा बुद्धी स्वरूपावर आरूढ होते तेव्हा ती देह मी म्हणतच नाही, तिचा परमभाव जागा होतो. त्याला आत्मानुभूती म्हणतात. अविद्या मेली म्हणतात. संतांचा प्रसाद बुद्धीने खाल्ला म्हणतात. संतांची दीक्षा आली म्हणतात. आत्मस्थिती भोगली म्हणतात आणि मुक्तीत मन आलं म्हणतात. तेव्हा देहभान गेलं, अंतरंगात मी तुला पाहिलं, वासना बंद झाली, दृश्य संपलं, आत्मभाव जागा झाला, देहभाव गेला. सगळा तोच आहे तर दृश्य नाहीच. तूच व्यापक आहेस तर जगत कुठे आहे? सगळीकडे तूच आहे तर कुठे वृत्तीचा व्यवहार आहे? कर्म धर्म उपासना काहीच उरत नाही. तो व मी दोन्ही एकच, वेगळे राहतच नाही. तोला सोडलं, परमात्म्याला ओळखलं, तू आणि मी थांबलं, वृत्तीनं त्याला जाणलं, भेदाला संपवलं, अभेदाला जाग केलं, स्वरूपाचं साम्राज्य आलं, जगताचं भान गेलं, विकाराचं रान गेलं, मन अभिन्न भावात आलं, भेदाचा नाश झाला, ईश्वराचं नातं झालं, देहाचं नातं संपलं, अनुभूतीचा काल आला, स्वानंदाचा भोग आला, तो परमात्मा हृदयात प्रगटला, वेदाची अनुभूती आली, त्याला वेदाचा परमरस म्हणतात. अनुभूती म्हणतात जी शब्दाविना आहे. तिथे वृत्ती नाही, देह नाही, इंद्रिय नाही, केवळ साक्षात्कार आहे. त्याला वेदाचा चमत्कार म्हणतात, ब्रह्मज्ञान म्हणतात, ब्रह्मज्ञानाचा आविष्कार म्हणतात. ज्ञानी महात्मा तो ब्रह्मवेत्ता, तो आपल्या महिमेत असतो. तिथे बुद्धी विकारात नाही,
गुणाचा प्रवाह नाही, अविद्येत नाही, भेदात नाही, संसाराचा संबंध नाही, केवळ साक्षात्कार, केवळ अनुभूती. फक्त ती माऊलीची कृपा आहे, संतांची दीक्षा आहे, स्वला स्वची भेट आहे, बुद्धीत ईश्वराचं आगमन आहे आणि स्वचा स्वला भान आहे. तो स्वरूप साक्षात्कार आहे, स्वरूपात मन आहे, तोच खरा श्रावण आहे, तोच खरा श्रावण मास. कुठं शोधायचं त्याला, कुठं बघायचं? तू बाजूला नाहीच आहे आमच्या सोबत आहे, आमच्याशी एक रस आहे, मन त्याच्या आत आहे, तो भिन्न नाहीये, आमच्या आजच्या भिन्न आहे. हेच आमचा अभिषेक आहे, हेच आमचा रुद्रपूजा आहे, हेच आमचा बेलपत्री त्रिगुणात्मक 3 गुणाचं वृत्तीमध्ये 3 गुण वाहिले आम्ही आणि त्याला पाहिलं आम्ही. 2 गुण टाकल्यानंतर होती त्याच्या शाबीन नव्हती, तेव्हा मनाचा संकर जातो, हृदय संकर होत. त्यापेक्षा मन वा त्रिगुणाला वा पिंडीवर, मग ब्रह्मांडाचा वाद होतो. पिंडीतून ब्रह्मांडात एकच आहे असा अनुभव येतो. मनातला संकर जातो आणि बुद्धी शंकर होती. जिथं नाही संकर ते मन शंकर. हो माऊली, खूपच सुंदर. शिल्पवरी पूर्णता होती, तो विश्वामध्ये तुमच्या सोबत राहतो. अगदी बरोबर आहे माई, खरं. तैसी ते पूर्ण अनंता. देव म्हणजे अहंता, म्हणजे अहंभाव अर्जुना. तैसी ते पूर्ण अहंता. अर्जुना तैसी म्हणजे कशी देवा? जसं प्रलयामध्ये चौकड पाणीच आहे, तिथे जमीन नाही, वृक्ष नाही, जीव नाही, काही दिसत नाही, काही आवडत नाही. कोण ते बघा भेद दिला. सूर्याचा प्रकाश एका ठिकाणी सूर्य आहे, पण जगाला व्यापून आहे. एका ठिकाणी दिसतो तो ना सूर्य, पण सांग बरं जगात त्याचा कुठं प्रकाश नाही? तसा मी जगात कुठे नाही, सांग बरं. हे केव्हा कळतं अर्जुना? आवडी काही सविता बिंबे धरिला. बिंब म्हणजे सूर्य एका ठिकाणी आहे, एक आहे, पण जगात व्यापक आहे. तसा आत्मा एक आहे, सगळ्यात व्यापक आहे. सर्वांतरी आम्ही मीच आहे. तुटला का कुठं प्रकाश सूर्याच्या जगात? सांग कोणतं स्थळ आहे, कोणता देश आहे, कोणतं गाव आहे त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश नाही? तसं सांग कोणत्या ठिकाणी, त्या ठिकाणी मी नाही. माझ्या वाचून काही नाही, आणि तुला जगताचं भान जात नाही. तुझी देहबुद्धी तुला टाकता येत नाही, तुला माझं स्वरूप बघता येत नाही, वरतीतून तुला भिन्न होता येत नाही. तुझे गुण संपत नाही, सत्व रजतम. त्याला सोडणार ना. जेव्हा 3 गुणांना अहंता पूर्ण होती, मजबूत होती, तर माझी भेट होत नाही. भेद कायम होतो आणि अभेद बंद होतो. माझी भेट नाही तुला. देह पडल्यावर मी कळत नाही. नाना येऊन फिरावं लागतं. लिंग देहाला दुःख भोगावं लागतं. मनबुद्धी संपतच नाही, त्या बुद्धीला निश्चय होतच नाही, मन माझ्याकडे राहतच नाही. त्या मनाचा संकल्प मी देह हा तो टाकतच नाही. का देवा? त्या मनामध्ये अहंभाव आहे, ममत्व आहे, गुणाचा व्यवहार आहे. त्या मनाला देहाचा संबंध आहे, त्या मनामध्ये कर्माचे संस्कार आहेत. ते मन उपाशी आहे, ते मन अतृप्त आहे, ते मन संताप्त आहे, ते गुणाने युक्त आहे, म्हणून माझ्यापासून दूर आहे. हे सगळं संपल्यानंतर ते माझ्यामध्ये तदाकार आहे. मग पूर्ण अहंता सोडून दे, चिंतनात भरभरून घे. माझी प्राप्ती भोग. मन तृप्त होत आहे, संतप्तता निघून जाते, तमोगुण बंद होतो. तमोगुण शिवत नाही, रजोगुण उफाळ्या मारत नाही आणि सत्वगुण कमी पडत नाही. तेव्हा मन माझ्यापासून भिन्न होत नाही. अर्जुना अहंभाव सोडून दे. अर्जुना भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद चालू आहे. काय म्हणजे भगवंत? तैसी ते पूर्णानंता काही देहपणे बंड सुता. अर्जुना
ती अहंता तो देह, मी देह असाच तुझ्या हृदयात भाव आहे ना? हो देवा, पूर्णपणे अहंता, काही देहपणे पंड सुता, आवरे काही सविता, बिंबे धरिला. सूर्याचे किरण आवरता येतील, त्या जगतातून त्याचा प्रकाश बंद होईल. तसा तुझा माझा संबंध कमी होईल. तुझा माझा संबंध आहे, पण अहंभामाळ बंद झाला. देहाचा संबंध केला, कर्मामध्ये मन आलं, वृत्तीमध्ये विकार झाला, पाप पुन्हा म्हणते त्याला. रामकृष्ण साष्टांगाला स्वप्न हृदय ब्रह्म होण्याकरता, आत्मभाव होण्यासाठी, देहभाव टाकण्यासाठी, विकार टाकण्यासाठी. ज्ञानेश्वरी आमची पोहे खाण्यासाठी नाही आणि दूध वाटण्यासाठी नाही. ते बंद करा. हे पोहे कळण पोहे वाटती, ज्ञान लुट ना. का दूध वाटती येडी अंबाबाई. ते मागोती टाकी घापे, तरी ते आलिप्तपणे सिंबे, तेने शिको काय. अर्जुना, मंथन केलं साईचं दुधाचं दयाचं. तिघच का मध्ये हो ना अर्जुना, तिघ गण्यात काय वृत्ती अंतःकरण देह, तिघ जण. तिघाला घुसळलं, वृत्तीला पण घुसळलं, देहाला पण जोडला आणि हृदयामध्ये भगवंताला मन जोडला. मंथन केलं बोधाचं, श्रवणाचं, ओवीचं. जसं त्यात साईतून, दुधातून, दयातून लोणीवर आलं, तसं या हृदयातून परमात्मावर आला. अर्जुना, मोक्ष म्हणते त्याला. ती मागोती टाकी घापे. अर्जुना, मंथन केलं रवीनं. रवीनं काय केलं देवा? त्या साईचं दुधाचं एक करून मध्ये लोणी काढलं, मग लोणी काढून ताकात टाकून दिलं. पुढे मिसळतं का ते ताकात? नाही ना मिसळत देवा. मग तसं मन मिसळतं का देयात? नाही. जेव्हा ते राम झालं, जेव्हा ते मागोची टाकी घापे, तरी त्या लिप्तपणे सिंपे, तिने शिकाय. अर्जुना, मंथन करून लोणी काढून ते ताकात सोडलं, ते पुन्हा मिसळत नाही ताकात. तसं मंथन, विवेकाचं मंथन केलं, ज्ञानाचं चिंतन केलं, संतांची संगती केली, वेदाची संपत्ती आली, मन ब्रह्म झालं. ते मिसळतं का व्यवहारात जगात? नाही देवा. जसं लोणी ताकात अलिप्त तरंगत, तसं मन तुझ्यात अभिन्न भावाने जगत, व्यवहाराने नाही बघत. व्यवहाराचा विकार होत नाही, जगत भाव कधीच प्रगट होत नाही, बुद्धी देहाचा संबंध कधीच करीत नाही, पापुण्याचा चाटा होत नाही, आणि कर्म केलेलं हृदयात शिरत नाही. वृत्ती ईश्वराला सोडत नाही, वृत्ती देहापाशी थांबत नाही, जगत भाव उत्पन्न होत नाही, विकाराला जागाच राहत नाही, निर्विकार पद जात नाही, आणि मी कोण हे सुटत नाही. देहभाव आटल्याशिवाय राहत नाही. परमात्मा भेटल्यावरची स्थिती आहे. आधी ना किती वाक्यात केले बरं, मोजा बरं. तुमच्या तपाने, तुमच्या अभ्यासानं, निग्रहानं तुमचा अनुभव ज्याचं त्याला असतं ते. म्हणून तर परवा बोलले की एवढं मोकळं भाव होता. हा ते 12 वर्षाचा काळ, आणि आपण मुक्तीसाठी आलो हेच कळावं. हे बाकीचा व्यवहार, हे फुटाणे फुटाणे वटाणे, एक फुटाणे एक वटाणे. कोण फुटाणे कोण वाटाणे सांगा बरं. वेगळा विलाया हुताशा, राहे कष्टाची आमंदुसा, कोंडले पडे. अर्जुना, नाना कष्टात अग्नी आहे ना देवा. मग दोघाला घासलं आणि अग्नी प्रगट झाला. तुला खायच्या पोटात राहतो का? नाही देवा, प्रगट होतो. तसं माझं मंथन केलं विवेकानं, ज्ञानानं, मी प्रगट झालो. मग मी राहतो का कोंडून? नाही. तो अग्नी जर लाकडात कोंडून राहा म्हणलं, राहील का? नाही ना राहत देवा. अग्नी प्रगट झाल्यावर लाकडाला भस्म करतो, आणि आत्मभाव प्रगट झाल्यावर
देह भावाला भस्म करतो. जास्त लाकूड अग्नी लाकडातून प्रगट झाला आणि त्याला म्हणलं तर लाकडाच्या पोटात राहा, तो राहत नाही. सगळ्या लाकडाला अग्नी करतो. तसं ब्रह्मभाव जागा होतो. सगळ्या जगताला ब्रह्म, सगळं जग ब्रह्म होत. सगळे लाकडं अग्नी, सगळा ब्रह्म भाव. बापरे, किती सुंदर माऊली. रात्रीची या पोटातून निघाला जो हा भासतो, तो रात्री ऐसा मातू ऐके काढे. कोण आहे होतो बाई, कोण आहे तू? निघाला जो हा भासतो, तो रात्री ऐसे मातू ऐके काढे. अर्जुना, रात्रीच्या पोटात रात्र संपली, सूर्य उगवला. रात्रीच्या पोटातून कोण प्रगट झाला? सूर्य. भासो तू भास्कर, तो रात्र ऐसी मातू ऐके काणी. मग रात्र आहे त्याच्या कानाला शब्द ऐकू येईल का? कधी रात्र आहे म्हणाल का तो? नाही. तसं अज्ञानाच्या पोटात जो ज्ञान रूप परमात्मा प्रगट झालो तर अज्ञान त्याला माहित होईल का? नाही देवा. काय सुसंवाद आहे भगवंताच्या मुखातली ज्ञानाची गंगा आणि अर्जुन बुद्धीमध्ये सगळे प्रवाविष्ट करून घेतात. नाही देवा, अर्जुना असं आहे. हो देवा, तसं आहे. हा दोघांचा संवाद मधुर आहे. अर्जुना, अंधारात रात्र संपलीच्या पोटातून सूर्य उगवला देवा. मग त्याला रात्र माहित आहे का? नाही ना. तसं अज्ञानाच्या दास्यातून मी प्रगटलो चिंतनातून, त्याला अज्ञान माहित होईल का? नाही देवा. वेद्य वेदकपणेसी आला सिद्धांत आता. तैसे वेद्य वेदकपणेसी पडिले का जयाची ग्रासी, तया देह मी ऐसी अंता कैसी. तया देह मी कैसी अंता कैसी. वेद्य वेदक पणेसी पडिले का जया ग्रासी. अर्जुना, वेद म्हणजे वेदक परमात्मा, वेद्य परमात्मा, वेदक जाणणारा जीवात्मा. दोघ एकत्र आले. जाणणं आणि जाणीव बंद झाले. ती स्थिती प्रगट झाली. बुद्धिराम झाली. ब्रह्मरूपता आली. देहरूपता गेली. जाणणं वेद्य आणि वेदक. जाणणं आणि ज्याला जाणणारी वस्तू ही जर एकत्र आली, एकच झाली, तर जाणणारा कोण? तोच आहे. जाणणं कोण आहे? तोच आहे. मग भिन्न आहेत का? नाही देवा. म्हणजे मग उपाधीच्या वृत्तीचा निराश होतो, वेद्य वेदक भाव बंद होतो, आत्मप्रकाश जागा होतो, अविद्येचा ऱ्हास होतो, परमात्म्याचा प्रकाश येतो, स्वरूपाचा प्रगटीकरण होतं. तेव्हा तुझा माझा अभेद होतो. ते सगळं जात अर्जुना. जाणणं, जाणणारी वस्तू दोन्ही जात. म्हणजे देवा त्रिपुटी बाधित होते अर्जुना. हा जाणणं, जाणणं हे सगळं त्रिपुटीचा व्यवहार आहे. पण त्रिपुटी बाधित झाल्यावर मला साक्षात्कार आहे आणि माझ्या साक्षात्कारात तुझा माझा ऐक्याचा जो रस आहे तो ब्रह्मभाव आहे. त्या भावात तू येतोस, तो निराश होतो व्यवहाराचा. वेदक वेद्य जाणणं जाणार प्रमाता त्रिपुटी सगळं संपत अर्जुना. हे काय सोपं आहे का? जाणणं, गुणाला तोडणं, संभ्रम संपवणं, वेदाकडे जाणं, वेद्य होणं, ईश्वरात मन समर्पित करणं, अभेदभाव जागा होणं, ब्रह्मस्वराज्य होणं, वृत्तीतून निघणं, जगत भाव सोडणं, अविद्येला काढणं सोपं आहे. अष्टांग सद्गुरु माऊली. नाही हो ताई. ओळखायचं जगत नाही ना देवा. का दाखवू तरी? अध्यास आहे हा. आणि अध्यासामध्ये म्हणजे भ्रम. अध्यास म्हणजे खोट. आणि खोट्याला मन पाहते रडते. का रे देवा असं बोलले का रे खोट्याला मन? आता तुला बोलायचंय, तुझ्यासाठी रडायचंय. तू बाजूला गेला म्हणून अंतःकरण तळमळ करायचंय. तुझ्यापाशी मनाला न्यायचंय.
तुझं नातं सिद्ध करायचंय, हे नातं बंद करायचंय. जिथं सुख नाही तिथं व्यवहारा वाचून, तिथं पैसा वाचून, मतलबा वाचून त्या व्यवहाराला किंमतच नाही, तिथून निघायचंय. देवा तुला जाणायचंय, तुझ्यापाशी मन आणायचंय, वैराग्यामध्ये नांदायचंय, विवेकाला मनाला बांधायचंय आणि स्वरूपामध्ये जगायचंय. देवा तुलाच बघायचंय, देहात नाही नाचायचंय, विचारामध्ये राहायचं नाही आणि तुला सोडायचं नाही. अनुभवामध्ये जगायचंय, भावाला थांबवायचंय, वृत्तीला खेचायचंय, विषयाला सोडायचंय, विवेकामध्ये जगायचंय, वैराग्याला भोगायचंय, देवा ब्रह्मपदी यायचंय. कळालं तुला? माझी इच्छा कळाली तुला? देशील ना मला? असं करशील ना? आत्मभाव देशील ना? सांग ना देवा, मागायली तुला देशील ना? आत्मभाव दे, तुझा स्पर्श येऊ दे, हा स्पर्श जाऊ दे. देवा देवा टाकशील ना, माझा देह बंद करशील ना? माझ्या परमार्थात सफल देशील ना? देह पडायच्या आधी तू माझ्या सोबत राहशील ना? सांग ना देवा, बोल ना रे. एवढं कर, माझी तपस्या कमी पडू देऊ नको, तुझं भान बंद होऊ देऊ नको, जगताचं भान येऊ देऊ नको, नाटाकड मन राहू देऊ नको, विषयाची जाणीव होऊ देऊ नको, व्यवहारात यात ठेवू नको आणि तुझं माझं ऐक्य बंद होऊ देऊ नको. पांडुरंगा, त्या विटेवर आहेस तर ह्या विटेवर कधी येशील? तू कधी देशील? तुझा अनुभव साकायचा आहे, तुझ्यामध्ये मन एक करायचंय, तुला हृदयात धरायचंय, तुझ्या पायाला मिठी मारायची. जी मिठी संपणारच नाही, अविद्या हृदयात राहणारच नाही, तुझं माझं ऐक्य संपणारच नाही. देह पडला तर तुझी अनुभूती मन टाकणार नाही. हा महाप्रसाद दे, ह्या महाद्वारात मन जाऊ दे, अज्ञानाचं द्वार उघडू दे, मनाला तुझ्या आत घे, तुझं स्वरूप मला भोगू दे, देहपद माझं जाऊ दे, सुख मला कळू दे, दुःख माझं संपू दे. दुःखाचा नाश कर, तू कर. माझा हात, हाताला सोडू नको, माझे अवगुण बघू नको, मला भेदात ठेवू नको, मला जन्म मरण देऊ नको. पांडुरंगा, मला लाथाडू नको, ढकलू नको. बरं दूर करणार नाहीस ना? हातातला हात सोडणार नाहीस ना माझा? तू माझ्या जवळ आहेस, मला तू कळालास. कळाला तू, पूर्ण कळाला. कसा आहे तू? मिळाला ज्ञानानं, तू प्रगटला बोधानं. पण काही दोष, काही चूक, काही पाप असेल ते बघू नको. सांग माय बघते कार्यक्रमाचे गाण, तसं माझे गाण बघू नको. मांडीवर घेते, स्वच्छ करते, कपडे बदलते, झोपी घालते, दुधाचं रसपान करते, पांघरून पण टाकते ना रे. तू पण सुखाचं पांघरून टाक. वृत्तीची घाण पुसून टाक, अविद्या संपून टाक, ब्रह्मविद्या हृदयामध्ये आठोकाठ भरून टाक. अभेदाला प्रगट कर नारायणा, भेदातलं मन बंद कर, वृत्तीचा निराश कर, प्रगट हो, तुझा साक्षात्कार बघू दे. आत्मसाक्षात्कार सांगितलं ना तू? माऊली तू झालास ना विठोबा? कोण झालं विठोबा? माऊली सांग. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा, तालवेली जड म्हणते, हरणी चांग याची म्हणते, मोक्ष मार्गीचा सांगाते,
ज्ञानोबा माझा तू सांगाती झालास, होणार ना माझं सांगाती. तुझे ज्ञान आहे ना, विठोबाचा प्राण तूच आहे ना, माऊली तुझे ना. विठ्ठला कळाला तू मला, पण दूर करू नको. तुझी गरज आहे, तुझा सहवास पाहिजे. तुझ्या बोधात राहू दे, वेद मला कळू दे, अज्ञान जळू दे, तुझा साक्षात्कार मिळू दे, ब्रह्मपदात जगू दे, दिलेप संपू दे, आवरून जाऊ दे, निरावरण होऊ दे, तुझा स्पर्श तुझे स्पंदन बघू दे. विठ्ठला मागणी मागितली तुला, माझी जुळी भरभरून दे. तुझ्यापाशी जाऊ दे माझी, मला हो दे बरं, मला हो दे, माझे हक्क कळू दे, तुझं ज्ञान मिळू दे, तुझा हक्के बघू दे, तुझ्यासोबत जगू दे. देहासोबत नाही राहायचं, इंद्रियाकडे नाही पाहायचं, विकारात नाही जायचं, नात्याकडे नाही थांबायचं, मनाला विठ्ठल विठ्ठल करायचं, हे सगळं संपवायचं. विठ्ठला तू भेट दे मला, तू भेट दे मला, तृप्त कर मला, तृप्त कर. राम राम राम. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सर्व साधु संतन की जय.